नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरुची जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत माजी आमदार प्रकाश अण्णा आवड यांनी मांडली आपले असे मत. 9 माणसं होती, फक्त 9 माणसं विठ्ठलाच्या देवळात आम्ही बसलो. आधी सगळ्यांना कळवलं होतं गाव सभेला की येणार आहे. गावातल्या ग्रामस्थांनी बंधू भगिनींनी तिथे येऊन आपापले विचार मांडावे. पण इतकी उदासीनता, सगळेजण थापाच मारत होते, कवा होणार, काय होत नाही असं चालू. मी सांगितलं हे कुठल्याही परिस्थितीत होत नसलेलं काम करायचं आहे. त्यासाठी मुंबईहून देशमुख म्हणून एक अधिकारी आहे, त्याला खास कोरुची आणि कबनूर या 2 गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी बरोबर आलो. इथे बैठक झाली. त्या 9 माणसाने आम्ही ठरवलं की जलस्वराची योजना कोरुचीत करायची. कबनूर मध्ये तसाच निर्णय घेतला आणि कबनूर कोरुचीची जलस्वराची योजना आपण यशस्वी करून दाखवली. ज्यावेळी ती झाली त्यावेळी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जलस्वराची योजना म्हणून ती सगळ्या लोकांच्या समोर एकच जॅकवेल. त्या जॅकवेलवर कबनूरच्या आणि कोरुचीचे 2 वेगवेगळे त्याला पंपसेट आणि वेगवेगळ्या योजना तिथं तयार होऊन इथपर्यंत आल्या. शोरीने सरपंचांनी सांगितलं 28 कोटीची योजना आमदार राहुल आवाडे साहेबांच्या प्रयत्नानं मुंबईपर्यंत पाठवण्याचं काम आता सुरू आहे. जिल्हा परिषदेपर्यंत गेल्या. आता सानिका जिल्हा परिषदेत तुमची सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर ती मुंबईमध्ये घेऊन जाईल आणि डॉक्टर राहुल आवाडे आमदार म्हणून ती मंजूर करून देईल. ही विकासाची दिशा एकत्रितपणानं आणायचं काम करायचं. सनीला आपल्या भाषणात सांगितलं युवकांच्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करा, अभ्यासिका सुरू करा. त्यात विचाराची प्रगल्भता या लोकांच्या, या तरुणांच्या डोक्यात, तरुणांच्या संबंधित काय काम आहे, दुःखीत काय विषय आहेत, गावाचा विकास म्हणजे नेमका काय, हे सगळं लक्षात. तुम्ही सगळे गेली 40-50 वर्षापासून आपण सगळे हे बघत आहोत. मी 1985 ला पहिल्यांदा आमदार झालो आणि 86 ला लक्ष्मी औद्योगिक इंडस्ट्रियल इस्टेट आपण सुरू केली. तेव्हापासून आजपर्यंत हजारो लोक तिथे त्या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये आज कोरुचीची मुलं-मुली काम करतायत. युवक म्हणून कामाला लागलेले आज ज्येष्ठ म्हणून रिटायर झाले. तेवढ्या गतीने तिथला विकास आपण बघितला. आता कोण तर मगाशी सांगितलं, सानिकाने सांगितलं, सनीने सांगितलं, संतोषने सांगितलं. मला माझ्या या मतदारसंघातल्या प्रत्येक गावाचा अभिमान आहे. संतोष मी जाईल तिकडे सांगतो, मी सगळीकडे सांगतो, मला अभिमान आहे. कारण आमच्या कुठल्याही गावातलं, कोरुचीतलं तुम्ही एक तर गाव मला सांगता का गावातलं ज्याचं पोट भरत नाही म्हणून किंवा त्याला काम मिळत नाही म्हणून तो गाव सोडून गेलेलं एक उदाहरण दाखवतो का कोरुची? दाखवता येणार नाही. आपल्या गावातल्या प्रत्येकाला चांगलं उदरनिर्वाह त्याला करता येईल तेवढं बळ, तेवढी शक्ती, तेवढं अर्थार्जन प्रत्येक कुटुंबात आहे. आणि म्हणून आम्हाला याचा अनुभव आणि आनंद आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान सुद्धा आहे. मी सगळीकडे सांगतोय, आमच्या गावात प्रश्न वाढत चालले, प्रश्न वाढत आहेत. त्याचं कारण काय आहे? त्याचे एकमेव कारण आहे, मगाशी सनीने सांगितलं, 1 वर्षभरात 4 गल्ल्या तयार होतात. आणि असं त्या वर्षात तिथलं नियोजन लावतो. त्या 4ही गल्ल्याला रस्ता, पाणी, गटारी या सगळी व्यवस्था करून देतो. तो आणि 4 गल्ल्या उभ्या राहिल्या. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकमेव हे कारण आहे की आपलं हे कोरुची वाढतं गाव आहे. आपलं गाव गावातल्या बंधू भगिनींना काम तर देत, पण जिल्ह्यातल्या इतर गावातले लोक इथे येतात नोकरीच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं, कारखानदारीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, व्यापाराच्या निमित्तानं, राज्यातल्या इतर जिल्ह्यातले लोक येतात. एवढंच काय भागात इचलकरंजी आसपास मध्ये येतात म्हणून कोरुची मोठी व्हायला लागली आहे. म्हणून कोरुचीचं नाव आता फार पुढे चाललं.
सगळ्यात जिल्हा परिषदेला कुमारी सानिका आवाडे आणि पंचायत समितीला आमचे तरुण मित्र सनी होळकर उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी ही जी सभा कुरुचीच्या चौडीच्या समोरच्या ग्रामपंचायतीच्या समोरच्या चौकात या ठिकाणी होती आहे. उमेदवार कुरुचीच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि माजी सभापती सुद्धा होत्या महिला बालकल्याणच्या, त्या सौ प्रमिलाताई पाटील यांनीही उमेदवारी मागे घेऊन त्यांनीही पाठिंबा दिल्याबद्दल त्या दोघाही भगिनींनी मनापासून व्यासपीठावर उपस्थित असले आमचे भरत तमायचे, इतरही सगळे सन्माननीय मान्यवर बंधू भगिनी आणि मित्र. उद्याच्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेसाठी सानिका आवाडे आणि पंचायत समितीसाठी सनी होळकर यांच्या कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा ही विनंती करायला तुम्हाला